सोलापुरात करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात सुलेमान अब्दुल वाहिद तेली, याकूब अब्दुल वाहिद तेली या सख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश MS शर्मा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट आसिम बांगी यांनी दिली आहे। यात फिर्यादी प्रेमनाथ दत्तात्रय कदम यांची रक्कम रुपये 2,91,57,246 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी सुलेमान अब्दुल वाहिद तेली व त्यांचे भाऊ याकूब अब्दुल वाहिद तेली यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 379/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। यात फिर्यादमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोपी सुलेमान तेली व याकूब तेली यांनी वेगवेगळ्या फर्म मार्फत फिर्यादी यांच्याकडून 32,492 पिशवी कांदा खरेदी केलेला होता व सदर कांदा पिशवीचे रक्कम 2,91,57,246 परत न करता फिर्यादी याची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। आम्ही सदर आरोपी यांच्या वतीने मी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज ठेवलेला होता। यात आरोपी यांच्या वतीने मी सदर फिर्यादी व आरोपीमध्ये झालेला कांदा पिशवी खरेदी विक्रीचा व्यवहार हा पूर्णतः दिवाणी स्वरूपाचा असल्याचे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले व सदर फिर्याद दाखल करण्यास खूप विलंब झालेला आहे व फिर्यादीमध्ये त्याबद्दल कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नसल्याचे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय MS शर्मा साहेब यांनी आरोपी सुलेमान तेली व याकूब तेली यांची अटकपूर्व जामीन मंजूर केली। यात आरोपी यांच्या वतीने मी ॲडव्होकेट आसिम बांगी, माझे सहकारी ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे व ॲडव्होकेट साजिद इक्बाल पिरजादे यांनी काम पाहिले।